16 ऑगस्ट 2010 रोजी सोमवार शके 7/7/1932 या दिवशी ईशानेश्वराची विधिवत पूजा करून संपन्न केलेले हे मिरगाव नदी पात्राच्या एकदम मध्यभागी बांधलेलं आहे। सर्वांना आपण आता जाणार आहोत ईशानेश्वर देवस्थान मिरगाव वावीजवळ तालुका सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिक या ठिकाणी चाललेलो आहोत आपण। इथं शिवकालीन असं प्राचीन मंदिर आहे। आपण पुढे ब्लॉगमध्ये पाहणारच आहोत, तर पाहत राहा हा ब्लॉग। तर आपण आता मंदिरामध्ये जात आहोत। तिथं पाणी म्हणजे पाय धुण्यासाठी इथं छोटंसं हाऊस टाईप केलेलं आहे, म्हणजे तिथं पाय आपण धुवून जाऊन मंदिरामध्ये प्रवेश करतो। तर खूप अशी व्यवस्था छान झाली। हे पहा नाव ईशानेश्वर देवस्थान। आता आपण मुख्य मंदिरात प्रवेश करत आहोत। आता ह्या नंतर जीर्णोद्धार झाल्यामुळे हे पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत। पहिले शिवकालीन प्राचीन मंदिर आतमध्ये आहे। मंडपामध्ये कासव आहे बा इथं, आणि त्यानंतर हे पहा इथं खूप मोठा असा नंदी, पुरातन काळातला नंदी आहे हा, पाहू शकता तुम्ही इथं। हा पुरातन काळातला नंदी, आणि याची मान थोडीशी वाकडी आहे। वरून दोन शिंगाच्या मधून आपल्याला पिंड दिसते, अशी याची रचना केलेली आहे। त्या काळातील वास्तुशास्त्र खूप छान होतं। मंदिर कांडा यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, तर ऐकूयात आपण माहिती। मंदिर 16 ऑगस्ट 2010 रोजी सोमवार शके 7/7/1932 या दिवशी ईशानेश्वराची विधिवत पूजा करून संपन्न केलेले हे मिरगाव नदी पात्राच्या एकदम मध्यभागी बांधलेलं आहे। जटाटवीकलञ्चल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्यलम्बिलाम्बुजङ्गतुङ्गमालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयं चकार चण्डताण्डवम्। ओम जटाटवीकलञ्चल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्यलम्बिलाम्बुजङ्गतुङ्गमालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयं चकार चण्डताण्डवम्। जटाटवीकलञ्चल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्यलम्बिलाम्बुजङ्गतुङ्गमालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयं चकार चण्डताण्डवम्। नवीन विद्यमान कार्यकारिणी ट्रस्टीचं नाव आहे पहा रुपाली चाकणकर, या सुद्धाच्या सदस्य आहेत। तर तुम्ही पाहू शकता, आणि हे बाहेरचं मंदिराबाहेरचं दृश्य आहे पहा। खूप छान असं इथं बगीचा केलेला आहे, झाडी पण खूप आहेत, आणि छानसा लॉन असा आहे या परिसरात। तर खूप छान असं मंदिर आहे। धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल।